आज आपला डे 1 आहे. त्याच्यासाठी आपण आधी लाईनिंग बघणार आहोत. कुठल्याही कामाची सुरुवात करताना बेस हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्याच्यासाठी आपण लाईनिंगने सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी आपण घेणार आहोत स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन घेताना आपल्याला लाईन तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जेवढी तुमची लाईन सरळ आणि व्यवस्थित असणार तेवढीच तुमच्या मेहंदीमध्ये फिनिशिंग असणार आहे. प्रॅक्टिस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्या मेहंदी क्लासमध्ये. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करताना जराही निष्काळजीपणा करायचा नाही. स्ट्रेट लाईन बऱ्याच वेळा असंही होतं, आपण किती परफेक्ट लाईन घेण्याचा प्रयत्न केला तरी लाईन तुटतेच. अशा वेळेस घाबरून न जाता प्रॅक्टिस करत राहायचं आहे. आपल्याला ज्यावेळेस आपण मेहंदी काढतो कुठल्याही डिरेक्शनने आपल्याला काम करावं लागतं. त्याच्यामुळे आपल्याला लाईन पण कुठल्याही दिशेने प्रॅक्टिस करता आल्या पाहिजेत. पेपर आपल्याला सरळच ठेवायचा आहे. पेपर फिरवायचा नाही प्रॅक्टिस करताना. कारण की ज्यावेळेस आपण ब्राईड मॉडेल घेतो, जर आपल्याला डिझाईनचे डायरेक्शन चेंज करायचे असतील तर आपण त्यांचे हात फिरवू नाही शकत. आपल्याला जसं आपल्यासमोर हात आहे तसंच आपल्याला डिझाईन टाकाव्या लागतील. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक डिरेक्शनने प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मी इथं एक बॉक्स तयार करून घेतला आहे. त्याच्यात स्लिपिंग लाईन आपण इथं पूर्ण स्लिपिंग लाईन टाकून घेणार आहोत. आणि तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल अशीच तर तुम्ही एका प्लेन पेपरला लॅमिनेशन करून घ्या आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करा. जेणेकरून तुमचे पेपर पण जास्त यूज होणार नाही आणि प्रॅक्टिस पण भरपूर होईल. आणि एक ड्रॉइंग बुक घेऊन त्याच्यावरती बुक तयार करा. नेक्स्ट तुम्ही आपले व्हिडिओ कुठनं बघत आहात हे पण कमेंट करून नक्की सांगा. किंवा तुम्हाला कुठल्या डिझाईनी शिकायला आवडतील तेही सांगा. हा क्लास पूर्ण बेसिक टू ब्रायडल असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ जे येणार आहेत आपल्या चॅनलवरती ते पूर्ण बघा. आवडल्यास प्रॅक्टिस करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचा क्लास इथं तुम्ही कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या ID वरती तुमचं नाव अनाऊन्स करू. मी तुम्हाला इथं 4 लाईनिंगचे प्रकार दाखवले आहेत. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला थिक लाईन दाखवते. हे
फक्त आज मी तुम्हाला लाईनिंग शिकवणार आहे. थिक लाईन करताना बऱ्याच वेळा मुलींना प्रॉब्लेम येतात. लाईन घेतली की त्या लाईनीला सरळ ते असं डार्क करतात किंवा एकच लाईन घेऊन तिला प्रेस करत जातात. तुम्ही बघू शकता ही लाईन इथं बारीक झाली, कुठं जाड झाली, कुठं बारीक. आपल्याला तसं काम करायचं नाही आहे. त्याच्यामुळे कुठलंही काम करताना कामात फिनिशिंग असणं गरजेचं आहे. शिकताना थोडासा वेळ लागतो, पण जर तुम्ही फिनिशिंगने काम शिकलात तर तुम्हाला पुढं काही प्रॉब्लेम येत नाही. तर आपण 2 लाईन टाकून घेतल्या आणि त्याच्यामध्ये थिक करणार आहोत, जेणेकरून आपली लाईन थोडीही कुठं कमी जास्त पातळ काही होणार नाही. तुम्ही बघू शकता दोघं लाईनींमध्ये किती फरक आलेला आहे. ही लाईन झाली आपली बरोबर. असेच सेम तुम्हाला कमीत कमी 25 ते 30 वेळा एका लाईनिंगची प्रॅक्टिस करायची आहे. आणि एक सांगायचं आहे तुम्हाला, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेस कोन फ्रेश वापरा. हा कोन माझा 3 दिवस झाले तयार करून, म्हणून थोडं तुटतोय. पण जर तुम्ही फ्रेश कोन यूज केला तर लाईन तुटत नाही आणि मेहंदी फिनिशिंगमध्ये येते. आता मी इथं लाईनिंग मारून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात थिक करते. ही झाली आपली थिक लाईन. नेक्स्ट आपण बघू झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईन आपण चेक्स किंवा काहीतरी ॲक्टिव्ह डिझाईन दाखवतो त्यावेळेस यूज करतो. ही झाली स्ट्रेट झिगझॅग लाईन. तुम्हाला झिगझॅग लाईन पण स्ट्रेट, स्लिपिंग किंवा तुम्हाला जशी योग्य वाटेल तशी त्या दिशेने प्रॅक्टिस करा. नेक्स्ट बघू आपण या सर्व लाईनचे प्रकार आपण मेहंदीमध्ये यूज करतो. त्याच्यामुळं लाईनिंगच्या प्रॅक्टिस प्रॉपर करा, तरच तुमच्या मेहंदीमध्ये फिनिशिंग येईल. जर तुम्ही एका लाईनिंगची प्रॅक्टिस 2 किंवा 3दा केली आणि सोडून दिलं तसलं तुमच्या मेहंदीमध्ये फिनिशिंग येणार नाही. त्याच्यामुळं जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसला जास्त वेळ द्या.
आजचा आपला क्लास एवढाच आहे, पण ह्या लाईनिंगपासनं काय क्रिएट करणार आहोत आपण पुढे, मी तुम्हाला एक त्याची छोटीशी एक आयडिया देते. आपण घेतलं इथं स्ट्रेट लाईन. जर तुमच्या लाईनिंग व्यवस्थित आल्या तर तुम्ही कुठलीही डिझाईन अगदी इझी काढू शकता. इथं आपण ह्या 4 लाईन घेऊ. 4 लाईन घेतल्या की आपल्याला एक लाईन थिक करायची आहे. आपण मिडलवाल्या लाईन थिक करून घेऊ. डायरेक्ट थिक लाईन मारू नका, 2 लाईन मारून त्याच्यानंतरच लाईन थिक करा. याला आपण घेऊ खाली प्रिल. प्रिल मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये शिकवणार आहे. प्रिलचे काय प्रकार असतात, कसे असतात, कुठल्या प्रिल वापरायच्या असतात ते सर्व. आता मी इथं 4 लाईन घेऊन त्याला थिक केल्यानंतर प्रिल घेतली. त्याच्या खाली मी आता झिगझॅग घेऊ शकते किंवा वेव लाईन घेऊ शकते. मी इथं आता वेव लाईन तुम्हाला दाखवते. एक तुम्हाला आयडिया दाखवते की फक्त आपण लाईनिंग वापरून किती सुंदर सुंदर डिझाईनिंग करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. त्याच्यात आपण डॉट देऊ. डॉट आपल्याला एक सारखे द्यायचे आहेत. त्याच्यामुळं डॉट कसे द्यायचे ते मी तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये शिकवणार आहे. आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास शेअर नक्की करा.